अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. भक्तांनो, नेहमीप्रमाणे आम्ही आजही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा स्वामींचा संदेश घेऊन आलेलो आहोत. महाराज म्हणतात की बाळा, खरे नाते तेच असते जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारते, वर्तमान काळात तुमचे पाठराखण करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते, प्रेम देते. श्री स्वामी समर्थ. म्हणून नेहमी अशा नात्याचा सन्मान करा. भक्त हो, आपण नेहमी तक्रार करतो की हा मला असा बोलला, तो माझ्याशी तसा वागला, त्याने माझा अपमान केला, लोक मला किंमतच देत नाहीत. तर भक्त हो, समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत. ते बटन दाबल्याबरोबर लगेच लागतात. पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटन दाबून पण दिवे लागणार नाहीत. फार काय तर घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न जरी केला तरी मूळ ठिकाणच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काहीही उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे आपल्या स्वतःमध्ये जोपर्यंत आपण सुधारणा करत नाही तोपर्यंत आपल्याला बाहेरून सुख मिळणार नाही. एकंदरीत काय तर जेव्हा आपण स्वतःला किंमत देतो तेव्हाच दुसरे लोक आपल्याला किंमत देतात. जेव्हा आपण मृदू व शांत स्वरात बोलतो तेव्हाच इतर लोक आपल्याशी चांगले बोलतात. मान हा मागून मिळत नाही तर तो कमवावा लागतो. जर आपण इतरांना मान दिला तर तेही आपल्याला नक्कीच मान देतील. स्वामी म्हणतात की बाळा, चिंता करू नकोस, तू आमच्यावर सर्व सोपवलेले आहेस ना. मग आता काय करायचे ते आम्ही पाहून घेऊ. तू फक्त तुझे प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहा. श्री स्वामी समर्थ. तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा आणि आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्त हो, जेव्हा आपण स्वामींना शरण जातो तेव्हा खऱ्या अर्थाने स्वामींशिवाय आपले कोणीही नाही हे हळूहळू आपल्याला कळू लागतं. तेव्हा खरंच आपले गुरु, माता, बंधू स्वामी महाराज आहेत. आपला मित्र, सखा सगळं काही स्वामी महाराज आहेत हे आपल्याला समजू लागतं. तर मग उगाच चिंता का करावी. चिंता करण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वामी नामात जर आपण वेळ घालवला, स्वामींचं आपण सतत नामस्मरण केलं तर आपल्या चिंतेची चिता पेटवण्याचे काम स्वतः स्वामी महाराज करतील. महाराज सांगतात की बाळा, जो दुसऱ्याची मदत करतो, त्यांच्यावर दया दाखवतो, नेहमी गरजेल्यांना मदतीचा हात पुढे करतो, त्यांच्या मदतीला आम्ही स्वतः धावून येतो. स्वामी म्हणतात की बाळा, प्रार्थनेमध्ये ती ताकद आहे जी तुझे खराब नशीब चांगल्यामध्ये परावर्तित करू शकेल. तुझ्या नशिबात नसलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी तुला मदत करेल. म्हणून बाळा, नेहमी प्रार्थना करत जा. बाळा, नेहमी लक्षात ठेव, जेव्हा स्वामी तुला सांभाळून घेतात, स्वामींचा हात जेव्हा तुझ्या डोक्यावर असतो ना, तेव्हा संपूर्ण जग मिळूनसुद्धा तुला हरवू शकत नाही. त्याचप्रमाणे तू तुझी इच्छा आमच्यासमोर मांडली आहेस, ती नक्कीच पूर्ण होणार आहे. आमच्यावर विश्वास ठेव. अरे, वेळ लागत आहे कारण तुझे प्रारब्ध आडवे येत आहे. बाळा, परिस्थिती कशी का असेना, तू फक्त हताश होऊ नकोस. फक्त विश्वास ठेव, सगळं काही ठीक होणार आहे. आणि खात्री झाल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नकोस. अरे, या स्वार्थी जगात कोणी कोणाचं नसतं. नेहमी लक्षात ठेव, बाहेरून चांगला दिसणारा नारळ देवापुढे नासकाच निघतो. बाळा, तू दुःखात असशील, सुखात असशील, परंतु त्याचा बाजार कधीही मांडू नकोस.
अरे जो माणूस सतत दुःखाचं रडगाणं गात बसतो ना, त्याच्या दारावर उभं असलेलं सुख देखील तेथूनच परत जातं. परंतु जो माणूस स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून स्वामींच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो ना, त्याच्या इच्छा स्वामी स्वतः पूर्ण करतात. माणूस स्वतःच्या बुद्धीने कितीही योग्यरित्या जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागतो. बाळा, जग तुला काहीही सांगेल, पण मात्र तुला पटेल आणि तुझ्या मनाला आवडेल तेच तू कर. कारण जग तुला फक्त रस्ता दाखवेल, पण प्रवास मात्र फक्त तुलाच करायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, जीवनाचा प्रवास करताना नेहमी प्रामाणिकपणे कर. मग त्यात कितीही संकटरूपी वादळ येऊ दे, पण तुझ्या प्रवासरूपी नौका श्री स्वामी समर्थ किनाऱ्याला लवकरच लागणार आहे हे लक्षात ठेव. फक्त संयम आणि श्रद्धा ठेव. अरे, संकट दूर झाली, सगळी दुःख दूर झाली की मन प्रसन्न होते, हा तुझा खूप मोठा भ्रम आहे. अरे बाळा, मन प्रसन्न झाले की सगळी दुःख आपोआप दूर होतील. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुमचा पण स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये होय स्वामी आई, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. स्वामी म्हणतात, नेहमी मन निर्मळ ठेव, प्रामाणिक राहा. कोणीही कितीही फसवलं तरी लक्षात ठेव, प्रामाणिक माणसाच्या मागे नेहमी सत्य उभं असतं. बाळा, संयम ठेव. सगळ्या गोष्टी तुझ्या मनासारख्या होणार आहेत. अरे, हातात असलेलं कोणीही उरबाडून घेऊ शकतं, मात्र नशिबात असलेलं कोणीही नेऊ शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे तुझ्या स्वप्नांचं आहे. बरेच जण तुझं स्वप्न मोडण्याचा प्रयत्न करतील, पण ते सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही. मग तुझ्या नशिबाचे ग्रह विक्री असू दे, नाहीतर 7.5चे भोग असू दे, तुझ्या प्रारब्धाचा एकच आणि एकच किमयागार आहे, ते म्हणजे आम्ही. त्यामुळे चिंता सोडून आमचे चिंतन कर. जर कोणी तुझ्यावर शंका घेत असेल ना, तर त्यांना घेऊ दे. कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवरच घेतली जाते, कोळशाच्या काळेपणावर नाही. अरे, तू स्वामी सेवेत आहेस, तू स्वामींच्या मार्गात आहेस, त्यामुळे तुझी किंमत सोन्यापेक्षा जास्तच आहे. त्यामुळे स्वतःला कधीही कमी लेखू नकोस. बाळा, कधीच कोणाचे अनिष्ट चिंतन करू नकोस, कारण जे पेरतं तेच उगवतं, हे स्वामींच्या सृष्टीचा नियमच आहे. म्हणून नेहमी इतरांना देताना सुख वाटावं, जेणेकरून ते परत फिरून आपल्याच वाट्याला येत असतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्त हो, तुम्हाला आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, कारण तुमच्या लाईकमुळेच आम्हाला प्रेरणा मिळते नवीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्ही जर आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा.